रायगड श्रीवर्धन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत जनसंवाद यात्रा पार पडली। तत्पूर्वी अजितदादा पवार यांनी हरिहरेश्वर तसेच श्रीवर्धनमधील सोमजा देवीचे दर्शन घेतले। त्यानंतर रणराऊत मैदान येथे जनसंवाद यात्रेनिमित्त लाडक्या बहिणींशी संवाद करण्यात आला। यावेळी महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश पेडणेकर, मी 24 तास श्रीवर्धन। समाज, ओबीसी समाज, भटका समाज असा कुठलाही माझ्या गरीब माय माऊलीला आणि भगिनीला आणि आमच्या मुलींना आम्ही त्याच्यात वगळलेलं नाही। अशा प्रकारच्या योजना आम्ही अनेक तुमच्याकरता आणलेल्या आहेत आणि त्या योजना एकदा जाऊन त्या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं महायुतीच्या पाठीशी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आपण का उभं राहायचं, का पाठिंबा द्यायचा हेच सांगण्याच्या करता मी आणि माझे सगळे सहकारी आले। गेले अनेक वर्ष मला 10 अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली। तटकरे साहेबांना काही अर्थसंकल्प एक सादर करण्याची संधी मिळाली, दिलीप वळसे पाटलांना एक सादर करण्याची संधी मिळाली, अनेकांना वेगवेगळी। सगळ्यात जास्त अर्थसंकल्प सादर केले ते शेषराव वानखेडेंनी आणि 2 नंबरला मी आहे आणि त्याच्यानंतर इतर बाकीचे 75,000 पेक्षा जास्त लाभार्थ्यांची त्या ठिकाणी नोंद झाली आणि जवळपास 70 ते 75% लाभार्थ्यांना त्यांच्या अकाउंटला ऑगस्ट महिन्यामध्ये 14 ऑगस्ट असो, 15 ऑगस्ट असो, 16 असो, 17 ऑगस्ट असो किंवा 31 ऑगस्ट असो याच्यामध्ये लाभ वितरित झालाय। देवेंद्र फडणवीसांकडे नेत्यांकडे मागणी केली आहे की महायुतीतल्या नेत्यांनी, कोणत्याही महायुतीतल्या नेत्यांनी हिंदुत्वाशी तडजोड करू नये, हिंदुत्वाची भूमिका प्रखरतेने मांडावी असं त्यांनी पत्र दिलं। प्रत्येक राजकीय पक्षाला आपापली भूमिका मांडण्याचा लोकशाहीमध्ये अधिकार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एनडीएमध्ये सहभागी होत असतानाच धर्मनिरपेक्ष विचार, शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता या विचाराशी बांधिलकी राहूनच सत्तेमधला आमचा सहभाग केंद्रीय नेतृत्वाशी स्पष्ट करून आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे। त्यामुळे किरीट सोमय्याजी काय म्हणाले ते त्यांच्या पक्षाच्या दृष्टिकोनातून त्यांची भूमिका त्या ठिकाणी असू शकेल किंवा त्यांचं त्या बाबतीतलं मत असू शकेल। नितेश राणेंच्या वक्तव्याचा आपण निषेध केला, दादांनी निषेध केला, राष्ट्रवादी काँग्रेस निषेध करते, पण नितेश राणे असं म्हणतात ज्या हिंदूंच्या बाबतीत ज्या घटना घडल्यात त्याचा जर तुम्ही निषेध केला असतात तर बरं झालं असतं। एक असं आहे की एखादी बाब कुठे घडली असेल, मग ती कुठल्याही धर्माच्या, कुठल्याही समाजाच्या बाबतीमध्ये असेल, ती चुकीची असेल, धार्मिक भावना दुखावणारी असेल तर त्याचा तातडीने निषेध आम्ही सर्वजण त्या ठिकाणी निश्चितपणे करत असतो। संपूर्ण तणावाचं वातावरण आहे। मेहबूब सुभानिया या मस्जिदीवरती तोडक कारवाई करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेची टीम गेलेली असताना त्या संपूर्ण टीमवरती हल्ला जो आहे तो तेथील स्थानिक मुस्लिम समाजाकडनं करण्यात आलेला आहे। तर महायुतीच्या नेत्यांकडनं ह्या सगळ्या संदर्भात आरोप केले जातात की लँड जिहाद आणि वोट जिहादची प्रकरणं जी आहेत ती अशा पद्धतीने या मुस्लिम समाजाच्या माध्यमातून जी आहे ती होताना पाहायला मिळतात। काय तुमची प्रतिक्रिया आहे? सकाळपासून मी कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे मुंबईची घटना आपल्यामार्फत कानावरती आली, परंतु त्याची सखोल पद्धतीची माहिती उपमुख्यमंत्री या नात्याने दादा घेण्याचा प्रयत्न करत आहेत, मी घेईन। त्यामुळे या संदर्भातली सविस्तर प्रतिक्रिया अधिकृतपणाने मी देईन। तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील।